येस बारक्या यायचं मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्टसाठी. येस ठीक. थोड्याच वेळात आपल्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघाचं जी टीम मिटिंग आज आपल्या असोसिएशनची जी मिटिंग होणार आहे ती डाईसच्या उजव्या बाजूला जे शेड आहे त्या शेडच्या मागे मीटिंग होणार आहे. तरी सर्व पदाधिकारी सर्व टीमचे कॅप्टन्स आपण दिलेल्या वेळेमध्ये हजर राहायचं होतं असं सर्व टीम्सला सांगण्यात आलं होतं. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघामध्ये जेवढे संघ रजिस्टर आहेत त्या सर्व संघातील कॅप्टन व्हाईस कॅप्टन सर्वांना विनंती असेल कारण पदाधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपल्याला विनंती असेल आपले कॅप्टन्स व्हाईस कॅप्टन डाईसच्या उजव्या बाजूला जे बसण्यासाठी शेड केलं आहे त्याच्या मागच्या साईडला मीटिंग असेल. तरी सर्व खेळाडूंना विनंती असेल यायचं आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. जिथे मॅच जर पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 14 धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण टीम्स आपल्या ज्या रजिस्टर आहेत पाटण तालुका एकवाडी एक संघामध्ये जितक्या काही टीम रजिस्टर आहेत त्या टीमच्या कॅप्टन्स आणि व्हाईस कॅप्टनला विनंती असेल की डाईसच्या उजव्या बाजूला मीटिंगला सुरुवात झाली आहे. आपण सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेत. अध्यक्ष संस्थापक उपाध्यक्ष त्याचबरोबर कमिटी मेंबर सर्वजण त्या ठिकाणी पोहोचलेत. तरी सर्व संघांचे कॅप्टन व्हाईस कॅप्टन त्या ठिकाणी डाईसच्या उजव्या बाजूला तिथे मीटिंग आहे तिथे आपण जमा व्हायचं आहे. आणि ज्या संघांच्या मॅच चालू आहेत त्यांच्यामधील देखील मॅच झाल्यानंतर आपण जॉईन व्हायचं आहे. मॅच मात्र आज कोणतेही थांबवली जाणार नाही. नियस बारक्या यायचं आहे. 44चा शर्ट लागेल. एक धाव आणि शी संघाची धावसंख्या वाढून जाते पोहोचते. आमचे दीपक दादा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 15 धावा आमचे चित्रगुप्त आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल 16 धावा. 16 धावांचा विचार आपण जर केला तर मयंक यादव याचा जर्सी नंबर 16. फुलटॉस पद्धतीचा चेंडू खेळाडू तैनात धरू आहे डीपमध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्याची प्रयत्न आणि बघता बघता रिले थ्रो करण्याचा प्रयत्न आणि चित्त्याची चपाळी हरणाची गती. पाटण तालुक्याचा चित्ता ज्या ज्या वेळेस मैदानात असेल ना तर आपण नक्कीच त्याच्याशी पंगा घ्यायचा नाही. कॅचची संधी होती. संधी तर निर्माण केली होती. जीवदान मिळालंय. सूर्यकाचा फटका पाहायला मिळाला. डिपेस्ट्रामध्ये खेळाडू तैनात जरूर आहे मात्र चिता का म्हटलं जातं पाटण तालुक्याचा
याचं उत्तम उदाहरण हर्षल लोकरे मैदानाच्या आतमध्ये देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर विचार केला तर प्रवीण स्मृती बामणवाडी, प्रवीण एक अष्टपैलू खेळाडू या संघाचे होते, मात्र आज आपल्यामध्ये ते नाही आहेत आणि त्यांच्याच स्मृतीला म्हणजे त्यांच्या आठवणीला उजाळा देणारा हा संघ म्हणजेच प्रवीण स्मृती बामणवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना. अनेक अनुभवी गोलंदाज या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोणता आणेल, 2 षटकांची समाप्ती, धावसंख्या धावून पोहोचते 20 या आकड्यावर. फक्त 6 धावा खर्च केल्यात मनोजने, फक्त 6 धावा खर्च केल्यात कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत छोट्या आवाजात आपण ऐकूयात सुमधुर एक संगीत DJ ज्ञानू यांच्या माध्यमातून. आवाज बारीक ठेवा बाळा मीटिंगचा. सोन्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं, जर्सी नंबर 9. आणि आपल्या असोसिएशनमध्ये पाहिलं तर भरपूर असे स्टार खेळाडू आहेत, त्यांचा जर्सी नंबर 9 आणि ज्यांचं नाव नितीन आहे त्यांचा देखील जर्सी नंबर 9, 3, 6 आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच आपण कौतुक करूयात मत्रेवाडी या संघाचं, कारण बॅक टू बॅक 4था संडे बक्षीसपात्र खेळणारी ही टीम आपल्याला मिळाली. या आधी जर पाहिलं तर हा रेकॉर्ड छत्रपती 11 कोळेकरवाडी या संघाच्या नावावर होता. त्यांनी 3 संडे लगातार बक्षीसपात्र फेरी खेळणारा संघ होता, मात्र तो रेकॉर्ड ब्रेक करत, रेकॉर्ड असतात कशाला, रेकॉर्ड असतात मोडण्यासाठी, आणि तोच रेकॉर्ड मत्रेवाडी या संघाने मोडला आहे. आज सलग 4थ्यांदा बक्षीसपात्र फेरीमध्ये जाणारा संघ. मॅच सुरुवात ठेवायची आहे, मॅच चालू ठेवायची आहे. लाईक बायच्या स्वरूपात 1 धाव. नितीन पवार सर पंचांच्या भूमिकेत, पवार सरांची भूमिका. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावा धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षद लोकरे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय, मात्र पाहूया काय घडेल. पंच काय बघतायत, पंचांचा इशारा काय येतोय. घोषांकित क्षेत्रात 1 धाव. प्रत्येक दिवस हा नवीन दिवस असतो, जो नवीन आशा आणि नवी संधी घेऊन येत असतो. जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा तुमच्यासाठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. आणि असंच आपण आज जर पाहिलं तर पाटण तालुक्याचं देखील आहे. एक वाडी एक संघ स्थापन होऊन 5 वर्ष झाले आणि 5 वा बाई वा, सूर्यकाशी संधी होती, 1-2 दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल संपलाय. हर्षल लोकरेचा खेळ आणि देव्यात DJ ज्ञानूला संधी. या DJ. धन्यवाद DJ मास्टर. नवीन फलंदाज अभि थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. येस, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मधील सर्व टीम ज्या रजिस्टर आहेत त्यांना आपल्या असोसिएशनचे संस्थापक, अध्यक्ष, खजिनदार, त्याचबरोबर उपाध्यक्ष, संपूर्ण कोर कमिटी
यांच्या माध्यमातून सांगण्यात येते जेवढ्या टीम रजिस्टर आहेत त्या सर्व टीमचे कॅप्टन्स व्हाईस कॅप्टन्स आपल्या ग्रुपवर जे कॅप्टन ग्रुप आहे त्यावर मॅसेज पडला होता की आज ठीक 11 वाजता मीटिंग आहे आणि मीटिंगला मात्र सुरुवात झाली आहे. यूट्यूबवर जर आपण पाहत असाल ऐकत असाल तर आपण सर्व खेळाडूंनी कॅप्टन व्हाईस कॅप्टनने आजच्या या मीटिंगला हजर राहणं अनिवार्य आहे असं देखील सांगण्यात आलं आहे. आणि सर्व टीम्सच्या कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टनने आता मीटिंग चालू झाली आहे तरी आपण सर्व टीम्सच्या कॅप्टन व्हाईस कॅप्टनने त्या मीटिंगसाठी हजर राहायचं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा. चला लगेचच चौथं षटक राजू दादा थोडंसं स्पीडअप करा. चौथं षटक तुम्ही टाकणार आम्हाला माहिती आहे. एक सिनियर खेळाडू आहात या संघाचे आणि विकेट टेकर बॉलर म्हणून आपल्याकडे देखील पाहिलं जातं. जेवढी ओव्हर 19व्या षटकात नंतर 20वी महत्त्वाची असते तसंच शॉर्ट फॉर्मॅटमध्ये चौथी ओव्हर महत्त्वाची असते 4 षटकांच्या ओव्हरमध्ये. आणि तीच चौथी ओव्हर राजू दादा एक अनुभवी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अनुभव राजू गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वा भाई वा. अचूक टप्पा अचूक लाईन अँड लेंथ आणि पहा लँड केल्यानंतर त्यांची एक आगळी वेगळी स्टाईल आपल्याला पाहायला मिळत आहे. 40+ हे खेळाडू राजू अप्पा आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. फार लँड चेंडू टाकून लँड करून लँड केल्यानंतर परत त्यांची स्टाईल पहा GTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत आहे दाखवली जाते. एक आगळी वेगळी ॲक्शन. सिनियर खेळाडू आहेत. अचूक टप्पा अचूक लाईन अँड लेंथ आणि कसा पुरेपूर वापर करायचा स्लॉट षटकाचा कंजूसगिरी कशी करायची याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. चला संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी आणि काळेश्वर स्पोर्ट्स आंबवडे दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. घोषांकी क्षेत्रात एक धाव. एक धावांनी काय फरक पडणार नाही हे देखील प्रवीणला माहिती आहे. प्रवीण स्मृती बामणवाडी या संघाला माहिती आहे आणि राजू अप्पांना देखील माहिती आहे चौकार षटकार आपल्याला द्यायचं नाही. सिंगल डबल गेले जाऊ दे अशी गोलंदाजी पाहायला मिळते राजू अप्पा यांच्यातल्या माध्यमातून. राजू उर्फ बापू या नावाने बावन स्मृती या संघामध्ये फेमस असणारे. स्कोर कमी आहे. एका धावेला दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेत कन्वर्ट करावं लागेल. रनआउटची नामी संधी पंचांकडे अपील केली आहे. रिव्ह्यू फक्त बिमरसाठी आहे राजू दादा. रनआउटसाठी रिव्ह्यू नाही आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. फक्त बिमरसाठी रिव्ह्यू असेल तो देखील फक्त बिमरसाठी दोन्ही संघांना एक रिव्ह्यू असेल. सुरेख अशी गोलंदाजी. वा भाई वा. कॅचची संधी जरूर आहे मात्र सुरेख असा फटका फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अभिच्या बॅटमधून पाहायला मिळालाय आणि संघाची धावसंख्या या चौकारानंतर जाऊन पोहोचली आहे 37 आणि 38 धाव्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच प्रवीण स्मृती 11 बामणवाडी या संघासमोर. सुरेख असा फटका आपल्याला पाहायला मिळाला शेवटच्या चेंडूवर. असे चौकार जर आधी आले असते ना तर अजून काहीतरी फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळाली असती. या संपूर्ण आपण पाहतोय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ आयोजित नागनाथ तरुण मित्र मंडळ व सहारा स्पोर्ट्स साळकेवाडी आयोजित नागनाथ चषक 2026चा थरार आपण पाहतोय. 25मधून 26मध्ये आपण पदार्पण केलं. सर्वात प्रथम सकाळच्या सत्रापासून सर्व क्रिकेट रसिकांना आणि प्रेक्षक मायबापांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. येस
6 धावांची पेनल्टी लागली आहे, ती म्हणजेच आपण पाहतोय ती म्हणजेच त्रिमूर्ती इलेव्हन धामणी संघाला 6 रनाची पेनल्टी, कारण 2 प्लेयर कमी आहेत त्याची 4 आणि 12 बाब खेळाडू नाही त्याची 2, असे 6 धावांची पेनल्टी आपल्याला लागली आहे, ती म्हणजेच आपण पाहतोय त्रिमूर्ती इलेव्हन धामणी संघाला म्हणजेच 38 धावांचं टार्गेट आहे आणि त्यातून 6 धावा मायनस केल्या तर 32 धावा करायच्या आहेत. येस 32 धावा करायच्यात प्रवीण स्मृती इलेव्हन बावनवाडी संघाला, कारण 6 धावांनी पेनल्टी आहे. येस संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी आणि काळेश्वर स्पोर्ट्स आंबावडे संघ या टॉस केला जाईल. येस दोन्ही संघ या, टॉस का बॉस या मंचावर या. विनोद सर थोडासा टॉस का बॉस मंच खाली करायचा आहे. विनोद दादा हॅलो. 24 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. दोन्ही टीमचे कॅप्टन्स संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी विरुद्ध काळेश्वर इलेव्हन आंबवडे, दोन्ही संघांच्या मध्ये टॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. माननीय श्री शुभम चाळके यांच्या हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. टॉस केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. या तुमच्या हस्ते टॉस केला जातोय. माननीय श्री विनोद दादा यांच्या हस्ते टॉस उडवला जातोय. संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी विरुद्ध काळेश्वर इलेव्हन आंबवडे, दोन्ही टीमचा टॉस या ठिकाणी केला जातोय. कॉल कोणाचा असेल? आंबवडेचा कॉल असेल. छापा इज द कॉल आणि छापा पडलाय. तर संघर्ष इलेव्हन टॉस विन झालाय. तर निर्णय काय असेल तुमचा? आम्ही पहिली बॅटिंग करू आणि फलंदाजीचा निर्णय केलाय. तर दोन्ही टीमला शुभेच्छा.
मुळा आणि फलंदाज आपण जर पाहिलं तर सोन्याचा नातखुळा आलाय फलंदाज सोन्याच्या बॅटमधून. हाय अँड हँडसम षटकार महेशच्या बॅटमधून आलाय. हाय अँड हँडसम षटकार सुरेख असा फटका माहीच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 धावा. अजून देखील 22 धाव्यांची गरज. 18 चेंडू 22ची गरज. त्याला हर्षा थोडंसं स्पीडअप ठेवा. आणि येस पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एक वाडी एक संघामध्ये जेवढे देखील संघ रजिस्टर असतील तेवढ्या सर्व संघांना सांगण्यात येत आहे की कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टनची जी मीटिंग आयोजित केली होती ती मीटिंग या ठिकाणी चालू झालेली आहे. तरी सर्व संघांनी त्या मीटिंगसाठी हजर राहायचं आहे याची दक्षता घ्या. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला त्या ठिकाणी मीटिंग चालू आहे. जो कोणता कॅप्टन व्हाईस कॅप्टन येणार नाही त्याच्यावर मात्र कमिटी जो निर्णय घेईल तो मात्र त्याला मान्य करावा लागेल. सागर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय 18-22ची गरज. वा भाई वा सुरेख असा चेंडू परफेक्ट यॉर्कर ब्रह्मास्त्र क्रिकेटमधील पाहायला मिळालाय. आणि यस मत्रेवाडीचा बकासूर आणि कोहिनूर ऑफ मत्रेवाडी अतुल आपल्याला पाहायला मिळतो. कॅप्टन कूल अतुल म्हणजे अनेक उपाधी त्याला देतील तेवढ्या कमी आहे कारण ज्या ज्या वेळेस संघाला गरज त्या त्या वेळेस तो आपल्या शांत स्वभावातून उत्तर देतो. आपल्याला पाहायला मिळतं लेफ्ट आर्म गोलंदाज लेफ्ट आर्म फलंदाज ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्या संघासाठी देताना पाहायला मिळतो आणि आपल्या संघाला लगातार 4थ्या ट्रॉफीच्या जवळ घेऊन गेलाय. आपण जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये सुरेख असा खेळ करत न्यू स्टार 11 चाळकेवाडी संघ हा संघ देखील बक्षिसात्र फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरला होता. आता मात्र बॉल टू रनची गरज. 16 चेंडू 16ची गरज. येस सन्माननीय संजय दादा माटेकर आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आयोजकांचा आपल्याला कॉल असेल. कॅचची संधी आहे मात्र एकेरीला दुहेरी डायरेक्ट हिट परतावं लागेल का. येस पंचांचा इशारा नॉट आउटचा इशारा. सुरेख असा थ्रो. पाटण तालुक्याचं चिता मला का म्हटलं जातं अर्जुनाने ज्या प्रकारे माशाचा डोळा भेदला होता तसा आज दोन्ही साईडला हर्षाने स्टंप भेदताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्पा अचूक लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. एकोणीस धावा 32 धावांचा पाठलाग करताना 19 धावा. सुरेख असं क्षेत्ररक्षण हर्षाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 धावा तोपर्यंत बघता बघता चोरीच्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेची संघाची धावसंख्या 21 या आकड्यावर.
सूर्यकसा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि पाहूयात किती धावा, पंचांचा इशारा, षटकार आणि मॅच मात्र फिनिश. मॅच फिनिश झाले. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि व्यासपीठाच्या डाईसच्या उजव्या बाजूला आपण जर पाहिलं तर एक डगआउट आहे तिथे. आंबवडे खुर्द संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या.